आशिबा आहेत महिला मंडळ घरात. राम राम, उठताने राम, बसताने राम, पाणी पिताना राम, हातरून टाकताने राम, अंगावर पांघरून घेताने राम, गरज राखताने राम. राम राम म्हणजे जो देवाचं कोणत्याही देवाचं पण सतत नाव. आणि अशा वेळेस त्या आईनं राम म्हणताना जर देह ठेवला उत्तम मृत्यू. काही माणसं पा जुने म्हातारे आहेत अजून काही काय बाबा कसं काय चाललं चांगलं आहे, थोडे डोळे धोका देतात, आता हलवण्यापेक्षा देवानं न्यावा. आणि काही माणसं 3-3 वर्ष खाटावर, किडे पडले खाटाला, किडे जाईन. चहा, दूध, थोडा रस्सा, काय आवडलं काय. आणि पाहुणे फोन करते गेली नाही आम्ही मग तरी आजारी पडली. शेजारच्या बायाबरोबर आपले पाहुणे इतके नालायक की तुमची माई आजारी माणसं भेटायला येत आणि त्यानं खायचं बंद केलं आणि हे केळं घेऊन आले. म्हणजे काय विचित्र चांगले केळं सफरचंद. आता त्याला 9 वर्ष झाले दात नाही हे कवठं घेऊन आले. चांगले केळं सफरचंद मग तरी आजारी पडलं. शेजारच्या बाया आल्या बाई चाल हे जायला लागले ना म्हातारी शेजार शिवटी मार शेजारच्या बाया आल्या. बरं बाया इतक्या विचित्र आल्या ना डोक्याजवळ नाही बसती, पायाजवळ, पायाला हात लावते एक जण. पाय गार पडले. कोणत्या कॉलेजला होती त्यात कोणत्या विद्यापीठात शिकवली बाबूला पायगार पडलं माणूस मरते कुठं वाचलं. दुसरी लगेच नाकाचा शेंडा पाहते कल्ला. आता म्हातारीच्या साड्याला पण ठेवा, गळ्यातलं काढून ठेवा. तिसरी लगेच कानाशी पाळी पाहते वाकडी. पोरीला बोलवा आल्या बाई पोरी किळून बोरून पिरून आल्या. तर या म्हाताऱ्याला बसलं होतं मात्र या काम नाही काही मला बसलंच होतं. त्या पोरीला वाटलं एवढ्या बाया जमल्यात म्हणल्या म्हातारी त्यांनी किळच फेकून दिले आणि मोठ्यानं आरडली पोरगी. लोकांना वाटलं म्हातारीनं कपक्यात डोळे उघडले. पोरीकडं पाहिलं आणि मी नाही म्हातारी. पोरगी म्हणली माझ्या इतका जीव मला डोळे भरून पाहिलं म्हातारी गेली. म्हणजे तू दरिद्री किती याचा विचार कर. आल्या म्हातारी गावावली. तू जर 2 महिने आली नसती तर म्हातारी मतदान करून गेली असती.